जेजुरीच्या खंडोबाची षडरात्र का केली जाते यामागची कथा आज मी तुम्हाला सांगत आहे. जसे नवरात्रीत आपण देवीची आराधना करतो तसेच खंडोबाची षडरात्र असते, जी पूर्ण 6 दिवस चालते. या 6 दिवसांत नवरात्रीप्रमाणेच खंडोबाचे घट बसवले जातात. पण हे घट का बसवावे, यामागे काय रहस्य आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पूर्वी मणी आणि मल्ल नावाचे दोन बलशाली राक्षस होते, ज्यांनी पृथ्वीवरील सर्व लोक आणि देवतांनाही त्रस्त केले होते. त्यामुळे सर्व देवता एकत्र येऊन महादेवांना शरण आले. तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. ह्याच रूपाला आपण खंडोबा म्हणून ओळखतो. खंडेरायाने येळकोट सेनेसह मणिमल्लाविरुद्ध प्रचंड युद्ध केले. हे युद्ध अखंड 6 दिवस चालले आणि शेवटी खंडेरायाने मणी आणि मल्लाचा वध केला. पण अखेरीस मल्लाने खंडेरायांना विनंती केली की तुमच्या नावासोबत माझेही नाव घेण्यात यावे. भगवान खंडेरायांनी मल्लाची विनंती मान्य केली आणि म्हणूनच आपण खंडोबाला मल्हारी असे म्हणतो. युद्ध संपल्यानंतर सर्व भक्तांनी खंडेरायांवर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला. म्हणून या पवित्र दिवसाला आपण चंपाषष्ठी असे म्हणतो. या 6 दिवसांच्या पवित्र षडरात्रीत सर्व भक्तांनी जेजुरीच्या खंडेरायांची सेवा करा आणि त्यांची कृपा प्राप्त करा. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट.